ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈಶ್ವರ ಬೆಳಕು ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಮೊದಲಿಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಒಂದು ಲೈಕ್ ನೀಡಿ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಬೀದರ್ ಪಟ್ಟಣದ ಗಣೇಶ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಮರಾಠ ಸಮಾವೇಶ ಅತ್ಯಂತ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು. ಮರಾಠ ಸಮುದಾಯದ ನಾಗರಿಕರು ಒಟ್ಟಾಗಿ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದರು. ಇನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ಸಚಿವರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇದೇ ನವೆಂಬರ್ 30ರಂದು ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 11:30ಕ್ಕೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲದೆ ಇಡೀ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಜನರನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸುವ ಸಮಾವೇಶವದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಯೇ ನಡೆಯಿತು. ಈ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ನಿಷ್ಕಲ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದರು. ಇನ್ನು ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇಂಚೂರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸೀರೆಗಳು ಕಿಶನ್ ರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಚೂರ್ಕರ್, ಕುಶಾಲ್ಬಾಯಿ ಕಿಶನ್ ರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಚೂರ್ಕರ್ ಅವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಯುವಕರು, ಮಹಿಳೆಯರು, ಮುಖಂಡರು ಈ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಭವ್ಯ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಮರಾಠ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಗ್ರಾಮದ ಜನತೆಗೆ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಸಿದ್ದರಾಮ್ ಕಾರ್ಭಾರಿ, ಬಾಳಜಿ ಬಿರಾದಾರ್, ಶ್ರೀಮಂತ ಮಹಾರಾಜ್, ನರ್ಸಿಂಗ್ ಬಿರಾದಾರ್ ಸೇರಿದಂತೆ ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ सतीश कुमार कला, बीदर. कर्नाटक सरकारचं फार अन्याय होलेलं आहे म्हणून आम्ही सर्व संघटित होऊन कर्नाटकामध्ये मराठ्याचा छत्रपतीचा झेंडा कर्नाटकामध्ये एक ताकदवार निर्माण करण्याकरता हे कार्यक्रम श्रीमान आदरणीय संतोष लाडजी कामगार मंत्री कर्नाटक राज्य हे 3 वेळेस आमदार झालेले, 2 वेळेस मंत्री राहिलेले आणि कर्नाटकामध्ये त्याने शिवायची मशीन 10,000 बायला दिलेलं आहे. वर्षाला ट्रॅक्टर 5 एकरच्या पर्यंत लोकांना 10,000 लोकांना कर्नाटकामध्ये त्यांनी आणून देतात. विधवा बायाला महिन्याला त्यांनी जे आहे साडी चोळी काही लिस्ट आहे त्यांच्याकडे. आणि जे विधवा बाया आहेत त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या लेकराला शिक्षण 10,000 रुपयाला कर्नाटकामध्ये. आणि लग्ने जुळले आंधळे बहिरे चलाच्या गाड्या 10,000. 300 लोक जाऊन बिदरला बेंगळूरला मिटिंग घेतलो. तिथं आमचं मराठाचं मोठं जे आहे 10 एकरमध्ये आमचं जे आहे आमचं लोकांचं एक ठिकाण आहे बसायला. आम्हाला सरकारनं देवराजदास मुख्यमंत्री होते, धनगर होते, आम्हाला द्या त्या लोकांनी मराठा क्षेत्रीय परिषद जे आहे ऑफिस 10 एकरमध्ये आहे. 1 करोड रुपये दुकानचा किराया येते तिथं आम्हाला, 1 करोड वर्षाला. ते वेगळा भाग आहे, हे मंत्रीचा वेगळा भाग आहे. आणि कर्नाटकामध्ये आता माझ्या शेतात एक बोर फाडून घेतला मी. आमचे ते आमचे कल्याणचे आमदार माजी एमजी मुळे साहेब त्यांच्याकडून या बिदर जिल्ह्यामध्ये 500 बोर, विहिरी, गाई, म्हशी, लोन असं जे आहे जवळजवळ 15 करोड रुपयाचं जे आहे त्यांच्याकडून आम्ही आमचं एक मंडळ केलं होतं तर बेंगळूरला, तर त्यांच्याकडून ते वर्षाला वाटप होते. आता बी आता नवे अध्यक्ष आलते इथं. आता त्यांनी बी ह्या जिल्ह्याला 500 लोकांना जे जे काही योजना आहेत ते देणार आहे. त्याच्यापैकी आमच्या गावातली नंबर 2. तिसरी गोष्ट, मंत्री साहेब आम्हाला जे आहे बेंगळूरला सांगितले की तुम्ही लोक कुणाच्या तर राजकीयमध्ये तिकडे इकडे राहा, कुणा पार्टीशी संबंध नाही. मला बिदरला मला काही चुनावला उभारायचं नाही इथे येऊन. फक्त आमचे मराठी भाषिक लोक गोरगरीब अन्याय अनुभवलेलं आहे म्हणून मी या तुमची सेवा करायला तयार आहोत. त्याने आम्हाला वचन दिले आणि त्यांनी आतापर्यंत जे आहे ते एवढे पैसे खर्च केलेत 3दा आले 1 महिन्यामध्ये. त्यांनी त्यांचं जे आहे या भाषणात म्हणून त्यांच्या सहकार्याने सर्व चाललंय. आमचं 1 रुपया जिल्ह्यातल्या माणसाचं हे कार्यक्रम करायला खर्च नाही. आम्ही गाडी घेतलो त्यांची
सर्व काही त्यांच्यामुळे चाललंय आणि त्यांनी काय दानधर्म दिलेल्या मदत करायला त्यांना काही देवी नाही करायला स्वतःचा पैसा आहे म्हणून त्यांचं मी त्या इंचूर गावाकडून भालकी तालुक्याकडून मी धन्यवाद देतो आणि सर्वांकडून आभार व्यक्त करतो. हे लोकशाही आहे. अनेक मंत्री होतात, करोडो रुपये कमावतात, पण हा मिनिस्टर कुणाचे 5 पैसे जीवनात घेणारा नाही. आता त्यांचा आदेश आहे. पहिलं लहान लहान गावला मठ होते, प्रत्येक गावला मठ होते. ते मठ सर्व अलीकडचे आहे. गरिबीत आल्यामुळं महाराज नाहीत करून खायला गेले, इकडे तिकडे मठ गेले. ते मठ असल्या त्या गावचे लोक त्यांना श्रद्धा ठेवून पुढे करून कामं घेत होते. आता मठ नाही आमचं. एक आहे बेंगळूरला, ते बी जे आहे 20 वर्ष झालं जे आहे महाराजला बस. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. इंतूर गावच्या आई बहिणीचा विजय, इंतूर गावच्या आई बहिणीचा धन्यवाद. मी किशनराव पाटील इंदूरकर बोलतोय. माझं जीवन संस्थेच्या सेवेमध्ये आहे. चुकलं तर सर्वांनी माफ करा. धन्यवाद. पत्रकार लोकांचा विषय चला.